चला आज बनवते आपण मस्त काचरीची भाजी। राजस्थानमध्ये खूप प्रसिद्ध आहे, त्याला कचरी म्हणतात तिकडे राजस्थानमध्ये। याची भाजी तयार होते, चटणी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला या काचरीची भाजी करता येते। खूप हेल्दी आहे, खूप बेनिफिट्स आहे आपल्याला। पोटाचे आजार म्हणा सगळे याच्याने कमी होतं आणि आता उन्हाळ्यामध्ये तर जास्त प्रमाणात येते ही आपण काचरी म्हणूया। आणि बघा मी अर्धा किलो काचरी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि वरचे सगळं साल आपल्याला काढून टाकायचे आणि आपण बनवतोय मस्त काचरीची चटणी बनवतोय आपण। आणि आपल्याला खलबत्त्यामध्ये चटणी तयार करायची आहे। तर सुरुवातीला आपल्याला ह्या काचरीचे आपल्याला वरचे साल काढून कापून घ्यायचे। सगळ्यांना आवडणारी ही चटणी बघा, खूप छान तयार होते आणि हेल्दी चटणी आपली मस्त काचरीची। तर आपण लाल मिरच्या पण मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या आहे। लाल मिरच्या घ्यायच्या आपल्याला अख्ख्या, त्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये मी ठेवलेलं आहे। लसूण घेतलेला आहे भरपूर, कोथिंबीर आणि आपल्याला मस्त हे सगळं कापून झाल्यानंतर मग आपल्याला खलबत्त्यामध्ये ती चटणी तयार करायची आपल्याला मस्त। सुरुवातीला आपण लाल मिरच्या घ्यायच्या, त्याच्यामध्ये लसूण मीठ छान कुटून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला काचरी टाकून ती पण बारीक करायची। आता बघा मिरच्या छान भिजलेल्या आपल्या, लसूण पण सोलून झालेला आहे भरपूर। आता खलबत्त्यामध्ये आपल्याला त्या मिरच्या आणि लसूण टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला। आता पाण्यातून मी मिरच्या काढून घेते एका वाटीमध्ये। आता आपली चटणी तयार झालेली बघा, खलबत्त्यामध्ये छान आपण कुटून घेतलेलं आहे। लाल मिरची, लसूण आणि काचरी आपण छान बारीक करून घेतलेले बघा खलबत्त्याने। आणि आता एका ताटामध्ये काढून घ्यायची आपल्याला।
पॅन ठेवलेलं आहे आणि तेल टाकायचं आपल्याला. आणि मस्त सुरुवातीला जिरं टाकलेलं आहे बघा मी. आणि काचरीची चटणी तळून घ्यायची आपल्याला मस्त. आणि थोड्या वेळ त्याच्यावर मग झाकण ठेवायचं, थोडी होऊ द्यायची आणि मस्त तयार होणारी आपली काचरीची चटणी. खूप टेस्टी लागते, एकदम चवदार आहे आणि मस्त केलेली, झणझणीत तिखट, तोंडाला चव येणारी. आणि बघा त्याच्यावर आता मी टाकलेली हळद टाकलेली आहे, थोडी धणे पावडर, जिरे पावडर टाकायची आपल्याला. आणि मस्त त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे. आणि तयारी खाण्यासाठी आपली काचरीची चटणी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बघा आता झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायची आणि परत मग सगळी परतून घ्यायची चटणी आणि एका ताटात काढायची आपल्याला.